अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. धनश्रीज रेसिपी अँड व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण संक्षिप्त गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाविषयी माहिती घेणार आहोत. आणि हे जे पारायण आहे तर हे आपण केव्हा करावं, कसं करावं, त्याचे नियम काय आहेत, किती पारायण करावे याविषयी अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि या अगोदर आपण जे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या सर्वांची लिंक, पूर्ण प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला मात्र विसरू नका. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा देखील अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे. कारण बऱ्याच जणांना करायचं असतं, दत्तसेवा करायची इच्छा असते, पारायण करायची इच्छा, म्हणजेच इच्छा असून देखील त्यांच्याकडून वेळेअभावी ते पारायण केलं जात नाही. म्हणजेच गुरुचरित्र जो ग्रंथ आहे, ज्याला 5वा वेद म्हटलं जात असतं, तर तो श्री गुरुचरित्र हा ग्रंथाचं त्यांना पारायण केलं जात नाही. तर त्यांच्यासाठी हा जो संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे तो अतिशय उपयोगी आणि कमी वेळेत जास्त फलप्राप्ती देणारा, त्याचबरोबर दत्तसेवा रोज आपल्याकडून नित्य होत असते. आणि म्हणून आपण जर आपल्याला श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं पारायण करणं जर जमत नसेल तर आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचंही पारायण करू शकतात. आणि अशा पद्धतीने देखील आपण आपली दत्तसेवा वाढवू शकतो आणि दत्तचरणी आपली सेवा रुजू करू शकतो. तर आता हे पारायण कसं करावं त्याविषयी बोलूया. तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणार असतील तर एका बैठकीत आपण एक वेळा पूर्ण पुस्तक वाचायचं आहे. त्याला एक पारायण झालं असं आपण म्हणत असतो. आणि संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथात एकूण 7 अध्याय आहेत. फक्त 7च अध्याय आहेत. आणि जे 7 अध्याय आहेत तर त्यात आपल्या गुरूंच्या ज्या लीला आहेत तर त्या कथांचं वर्णन आहे. फक्त ते संक्षिप्त आहे. पण हे जरी तुम्ही पठन केलं तरीही तुम्हाला त्याची जे काही तुमची इष्ट मनोकामना आहे ती पूर्ण होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. जर तुम्ही हे पारायण करणार असतील तर ते तुम्ही 11, 21, 51 या पद्धतीनेही करू शकतात. आणि जर तुम्ही समजा 11 पारायण करणार असतील, पण त्यासाठी आपण अगोदर सर्वात आधी देव्हाऱ्यात दत्तांची जर मूर्ती असेल तर अतिउत्तम. दत्तांची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तरीही चालू शकतं. आणि याचं तुम्ही वेगळं पाठ मांडलं तर अतिउत्तम, नाही मांडलं तरी देखील हरकत नाही. देव्हाऱ्यामध्ये जरी आपला दत्त महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी हे पारायण करू शकतात. आणि हे जे पारायण तुम्ही करणार आहेत तर हे तुम्ही रोज देखील पठन करू शकतात. म्हणजेच जर तुम्ही 11, 21 अशा पद्धतीनेही तुम्हाला करायचं असेल तसंही करू शकतात. किंवा कायमस्वरूपी तुम्ही रोज एक पारायण याचं करू शकतात. तर ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकतात. ज्या वेळेला आपली पहाटे म्हणजेच सकाळी नित्यपूजा होत असते, दैनंदिन पूजा, ती पूजा झाल्यानंतरही तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पूर्ण वाचू शकतात. फक्त 7 अध्याय आहेत आणि 7 अध्याय पूर्ण वाचले म्हणजे एक पारायण पूर्ण होईल. तर तुम्ही सकाळी वाचू शकतात किंवा संध्याकाळी दिवाबत्ती करत असतो आपण, तर त्यावेळेला देखील तुम्ही फ्रेश होऊन हे पारायण वाचायला बसू शकतात. आणि आपण जेव्हाही नित्यपूजा करत असतो किंवा संध्याकाळी उदबत्ती वगैरे आपण लावलेलीच असतो तर देवांसमोर आपण दिवा, धूप, दीप करत असतो. नैवेद्य अर्पण करायचा. नैवेद्य तुम्ही जो तुमच्या घरी असेल तोही तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकतात. खडी साखर असेल, साखर असेल, दुधाचा नैवेद्य किंवा एखादं फळ असेल ते देखील अर्पण करू शकतात. आणि फुलं असतील तर फुलं देखील अर्पण करू शकतात. अगदी साध्या पद्धतीनेही तुम्ही करू शकतात. आणि संध्याकाळी देखील आपण फ्रेश झाल्यानंतर हे पारायण पूर्ण पारायण करायचं आहे. म्हणजेच ते पूर्ण पुस्तक वाचायचं आहे. म्हणजे एक पारायण पूर्ण होईल. तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही वाचू शकतात. किंवा तुमची इच्छा असेल, वेळ असेल जास्तीचा तर तुम्ही सकाळी आणि दुपारी म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी असंही वाचू शकतात. किंवा जर तुम्हाला दुपारी वेळ असेल म्हणजेच 12 ते 12:30ची वेळ सोडून 12 ते 12:30च्या वेळेत कोणतीही सेवा करायची नसते, तर ती वेळ सोडून तुम्ही केव्हाही ते पारायण वाचू शकतात. जर दुपारी वेळ मिळत असेल दुपारी वाचलं तरीही चालू शकतं. म्हणजेच तुम्ही दिवसभरातून एक वेळा वाचलं तरी चालेल. 2 वेळा जर वेळ असेल तर 2 वेळा वाचू शकतात. किंवा दिवसभरातून 3 वेळाही वाचू शकतात. जशी तुमची इच्छा असेल आणि जसा वेळ असेल त्यानुसार तुम्ही नक्कीच करू शकतात. आणि जर तुम्ही याचे 11 पारायण करणार असतील
म्हणजेच एखादी गोष्ट साध्य होण्यासाठी जर तुम्ही हे पारायण करणार असतील तर त्यावेळेला सर्वात अगोदर आपण संकल्प करायचा आहे. संकल्प करताना हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, पुष्प घ्यायचं आणि आपलं स्वतःचं नाव बोलायचं आहे, गोत्र बोलायचं. आणि हे जे पारायण तुम्ही करत आहात संक्षिप्त श्री गुरुचरित्र, तर हे कशासाठी करत आहात तर ती इच्छा बोलायची आहे. आणि ती इच्छा जे काही तुमच्या अडीअडचणी असतील किंवा अजून काही असेल तर ते स्वामींना, आपल्या गुरूंना ते पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे. आणि तळ हातात म्हणजे जे पाणी आपण घेतलेलं आहे ते सरळ हाताने ताम्हाणात सोडायचं आहे आणि नंतर ते पाणी झाडांनाही तुम्ही टाकू शकतात. अशा पद्धतीने जर लक्षात घ्या, काही उद्देश असेल तुमच्या मनात, तुमची कुठली इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही करत असतील तर तुम्ही त्यावेळेला संकल्प करायचाच आहे. आणि जर तुम्ही नित्यसेवेमध्ये जर हे पारायण म्हणजे वाचणार असतील ही पोथी तर मग त्यावेळेला संकल्प करायची गरज नसते. ती तुमची नित्यसेवा असते की रोजचं आपल्याला रोज एक याप्रमाणे वाचायचं आहे, मग तेव्हा संकल्प करायची गरज नाही. पण जर तुम्ही 11च करायचे आहेत किंवा 21 पारायण करायचे किंवा 51 पारायण करायचे असं तुम्ही ठरवलं असेल किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी करणार असतील त्यावेळेला संकल्प करायला मात्र विसरायचं नाही, हे लक्षात घ्या. आणि तर अशा पद्धतीने संकल्प करायचा. आणि संकल्प कसा करावा हे मी तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने सांगितलं. पण ज्या वेळेला तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही घेणार तर सुरुवातीलाच ते दिलेलं आहे की आपण म्हणजे आपण याचा संकल्प कसा करावा ते देखील त्यात दिलेलं आहे. तुम्ही तशा पद्धतीने देखील संकल्प करू शकतात किंवा अगदी साध्या पद्धतीनेही केला जसा मी सांगितला तरीही चालू शकतं. आचमन करायचं आहे. सुरुवातीला आचमन करायचं. आचमन करताना आपण जे ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः जे आपण बोलत असतो, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ते जे आहे ते देखील आचमन कसं करावं हे देखील ग्रंथात दिलेलं आहे. त्यानुसार पाहून तुम्ही अगदी व्यवस्थित करू शकतील. आणि मग आपण ते जे पारायण आपण करणार आहोत तर ते वाचायला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही रोज करत असतील तर अतिउत्तम. आणि श्री संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे तर यात फक्त 7 अध्याय आहेत, त्याच्यामुळे आपण ते एका बैठकीत अगदी सहज ते पठण करू शकतो. आणि अध्याय देखील लहान आहेत, म्हणजे यासाठी अगदी अर्धा तास देखील पुरेसा असतो. म्हणजे अर्ध्या तासात आपलं हे वाचून होत असतं. आणि जर तुम्ही म्हणजे वाचण्याचा स्पीड कसा आहे त्यावर ते अवलंबून आहे, तर 5-10 मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात. म्हणजे काही जण हे अर्ध्या तासात पूर्ण करतील तर काहींना पाऊण तास देखील लागू शकतो. पण खूप मोठे अध्याय नाहीत म्हणून हे लगेच पूर्ण होत असतं. आणि त्याच्यातल्या ज्या कथा आहेत त्या देखील खूप सुंदर आहेत. तर कृपया करून ज्यांना श्री गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ जो आहे तो पूर्ण मोठा ग्रंथ तर त्याचं पारायण करायला वेळ नसेल तर कृपया करून तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचंही पारायण करू शकता. तुम्ही दत्तसेवा हे जरी केलं तरीही चालू शकतं. आणि जर ज्यांनी कधीही कोणताही ग्रंथ वाचला नसेल म्हणजे दत्त महाराजांची स्तोत्र किंवा गुरुचरित्र यातलं काहीही वाचलेलं नसेल तर त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र यापासूनच नक्की सुरुवात करा. कारण अध्याय लहान आहेत, वेळ जास्त जात नाही. कारण काही वेळेला वेळ जास्त लागतो म्हणून आपल्याकडून सेवा राहून जात असते. म्हणून आपण हा संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण करा. वेळ देखील जास्त लागत नाही. आणि त्यात ज्या कथा दिलेल्या आहेत त्या जेव्हा तुम्ही वाचतील तर त्यावेळेला तुम्हाला दत्तसेवेची आवड निर्माण होईल आणि दत्तसेवा करण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हाल. म्हणून तुम्ही श्री संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे तर ते नक्कीच याचं पठण करा आणि इतरांना देखील सांगा. कारण सुरुवात आपण लहान गोष्टीपासून सुरुवात करायची, नंतर परमेश्वर आपल्याकडून ती करून घेत असतो आणि आपल्याला देखील आवड निर्माण होणं महत्त्वाचं असतं. म्हणून संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने ते आपल्याला पारायण करायचं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही हे पारायण 11 म्हणजे तुम्हाला 11 पारायण करायचे असतील तर तुम्ही रोज एक या पद्धतीने 11 दिवसातही पूर्ण करू शकतात किंवा 7 दिवसात देखील तुम्ही 11 पारायण पूर्ण करू शकतात. तुमच्या इच्छेवर आहे. किंवा तुम्ही 3 दिवसामध्ये देखील 11 पारायण पूर्ण करू शकतात. फक्त एवढंच की तुम्हाला एका दिवसात जास्तीचे पारायण करावे लागत जातील. पण तुम्ही 3 दिवसामध्ये 11 पारायणही करू शकतात. आणि 11 पारायण पूर्ण झाल्यानंतर मग ते तुम्ही 3 दिवसात करताय किंवा 5 दिवसात करताय किंवा 7 दिवसात करतायत किंवा 11 दिवसात करतायत. तर 11 पारायण पूर्ण झाल्यानंतर आणि पारायणाची सांगता ही 11व्या दिवशीही करू शकतात किंवा 11 दिवसाचं पूर्ण पारायण झाल्यानंतर जर तुम्हाला त्या दिवशी उशीर झाला तर दुसऱ्या दिवशीही तुम्ही सांगता करू शकतात. तर सांगतेच्या वेळेला देखील आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने नैवेद्य म्हणजे महानैवेद्य करायचा आहे. शक्य झालं तर पुरणपोळी करा किंवा नसेल शक्य तर जे तुम्ही बनवत असतील त्यात फक्त एक तरी
गोड पदार्थ करायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा, धूप दीप आरती करायची महाराजांची आणि त्यानंतर शक्य झालं तर सवाष्ण जेवू घाला, अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. नसेल शक्य तर घरी बोलवून जर कोणाला म्हणजे जेवू घालणं शक्य नसेल तर तुम्ही बाहेर देखील तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने अन्नदान करू शकतात. आणि त्या दिवशी शक्य झालं तर घेवड्याची भाजीही करत असतात. आणि ह्या पारायणाची जेव्हा आपण सांगता करत असतो, उद्यापन करत असतो, तर तेव्हा 11-21 जणांना शक्य होईल त्या पद्धतीने आपण ह्या ग्रंथाची प्रत द्यायची आहे. म्हणजेच संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ द्यायचा आहे की जेणेकरून इतरांना देखील ती दत्तसेवा त्यांच्यापर्यंत पोचेल आणि दत्तसेवेचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल. त्याचबरोबर दत्तसेवेला इतर जण देखील प्रेरित होतील, कारण जर आपल्याला कोणी एखादा ग्रंथ भेट म्हणून दिला तर आपण सहज त्याला उघडून पाहत असतो आणि ते वाचल्यानंतर आपली देखील इच्छा होत असते की आपण देखील याचं पठण करावं, याचं पारायण करावं. त्यामुळे त्यांच्या हातूनही दत्तसेवा होत असते आणि त्याचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत असतं. आणि दत्तसेवेचा प्रचार आणि प्रसार करणं हे देखील खूप मोठी सेवा आहे, म्हणून आपण अशा पद्धतीने करायचं आहे. आणि याचे नियम असे खूप कडक नाहीत. आपण हे अगदी शुचिर्भूत होऊन आपण हे पारायण करायला बसायचं आहे, पण फक्त आपण मांसाहार कधीही करायचा नाही. जेवढ्या दिवसांचं तुम्ही पारायण करत असेल तेवढ्या दिवसात मांसाहार करायचा नाही आणि मांसाहार केल्यानंतरही हे कधीही वाचायचं नाही. आणि त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असतील, म्हणजे 11, 21, 51 या पद्धतीने संकल्प करून पारायण करत असतील, तर त्यावेळेला आपण परान्न घ्यायचं नाही. त्याचबरोबर ब्रह्मचर्य पालन करायचं आहे आणि शक्य झाल्यास दत्त मंदिरात जाऊन आपण दर्शन घ्यायचं आहे. जवळपास मंदिर असेल तर नक्कीच जा, नसेल शक्य तर हरकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात. अगदी साधी सरळ आहे पण खूप प्रभावी सेवा आहे, कारण मी स्वतः देखील संक्षिप्त श्री गुरुचरित्र यापासूनच दत्तसेवेला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे मला जेव्हा माझी इच्छा झालेली की आपण दत्तसेवा करावी, त्याच वेळेला मला अचानक एका व्यक्तीकडून संक्षिप्त गुरुचरित्र याची प्रत मिळाली होती आणि त्याचा मला अत्यानंद झाला होता. तुम्ही देखील याची सेवा नक्कीच करा. आणि याचं वाचन करताना ते आपण एका लयीतच करायचं आहे, कधी खूप मोठ्याने कधी खूप हळू अशा पद्धतीने करायचं नाही. आणि मनातल्या मनात चुकूनही वाचू नका. कोणत्याही ग्रंथाचं पारायण करताना कमीत कमी आपल्याला ऐकायला येईल एवढ्या आवाजात आपण त्याचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपण रात्री झोपताना देखील आपण म्हणजे डाव्या कुशीवर झोपावं आणि खाली आपण धाबळी किंवा सतरंजी वगैरे असं टाकून आपण ते झोपायचं असतं, की जे गुरुचरित्राचे नियम आहेत तेच यात देखील आहेत. म्हणजे जेव्हा आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो तेव्हा गुरुचरित्राचे जे नियम आहेत तेच आपण पाळायचे आहे. त्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होण्यास मदत होत असते. सर्व नियम पाळून केलं तर अतिउत्तम. खूप कडक असे नियम नाहीत, पण शक्य होईल तेवढे पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे. आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्हाला ज्या ठिकाणी देवांची पुस्तकं मिळतात त्या ठिकाणी तुम्ही विचारून पहा, सहज उपलब्ध होऊ शकतो. आणि त्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच सर्व नियम वगैरे दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्यासारखं काहीच नाही. म्हणून प्रत्येकाने हे पारायण करा आणि इतरांना देखील ही प्रत द्या, त्यामुळे देखील ते दत्तभक्ती करण्यास प्रेरित होतील. अशा पद्धतीची ही माहिती होती. आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.